गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण चाललो आहे पनवेलला. 800 वर्ष जुना शिवमंदिर आहे, तर तिकडे चाललो आहे. आणि आपल्यासोबत आज आहे माझी मैत्रीण म्हणजे नेत्रा. तर ती ॲक्च्युली आपली यूट्यूब फॅन पण आहे. ती ॲक्च्युली आपली व्हिडिओज बघते. तर तिने मला रात्री मेसेज केला की अरे सागर, मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर बोललो चल, आज मी चाललोच आहे. तर तिला घेऊन चाललो आहे. तर बघा आजची जर्नी कशी होते. तर चला. आम्ही स्टॉप घेतलेला पाणी प्यायला आणि तिथंच मस्त की मंदिर बघा. सो मस्त मंदिर आहे बघा. खूप भारी मंदिर आहे आणि हायवेलाच आहे मंदिर आहे. हा व्हिडिओमध्ये पण मी केला आहे, एका दोन व्हिडिओमध्ये पण आहे माझ्या मंदिर. ते आपण शिव मंदिराला जाताना रस्त्यालाच लागतो. आणि असं आपल्या बजरंगबलीच्या बाजूलाच मंदिर आहे. तर तिकडे पहिलाच एंट्रन्सला आपल्याला दत्तगुरू दिसत आहेत आणि बाजूला गणपती बाप्पा. तर फायनली आपण डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. तर जाऊया मंदिरामध्ये. काही खडक ऊन होता, त्याच्यावर फायनली मंदिरात आलो. आणि बघ मंदिराच्या इकडनंच तर बघ, खरंच वाटतंय रे 80 वर्ष जुना स्ट्रक्चरवर ना. सिद्धेश्वराचं मेन सिद्धेश्वराचं हे जवळजवळ 700-750 वर्षापूर्वीचं आहे. 700-750 वर्ष. त्याच्यानंतर असा तुम्हाला पुढे दिसणार नाही. पुढे नदी, पुढे घाट आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यापुरतं मी बोलतो. मी काय त्याच्यानंतर मग मी म्हटल्याप्रमाणे ह्या ज्येष्ठामध्ये या गंगेचा उत्सव पण आम्ही 10 दिवस करतो. त्याला दशहरा म्हणतात. रोज संध्याकाळी प्रत्येकाने एकेकाने नंबर लागतात. त्याने आणायचं, आरती करायची, त्याने त्याचा प्रसाद काय असेल तो द्यायचा आणि जायचा. आणि शेवटच्या दिवशी मात्र याची प्रथा आहे, शिरा आणि बटाट्याची भाजी. ते सुद्धा बीज नाही. इथे आमच्याकडे कळसाची पानं असतात ना, तसे दुसरं झाड आहे त्याची पानं मोठी आहेत. ती पानं आणायची आणि स्वच्छ नदीच्या पाण्यात धुवायची आणि खायची. एकत्र बसून खायचे. अशी पद्धत आहे आणि ती अजून चालू आहे. सुंदर पद्धत. तिकडे बघा असं बोटी वगैरे मच्छी पकडतायत. या काय खेळतात वाटतं लहान पोरं. मच्छी पकडतात मच्छी. किती शांत वातावरण आहे बघा. खरंच म्हणजे एवढं धावपळ, मुंबईच्या धावपळीकडे एकदा तुम्ही येऊन बघा. इतकी शांतता आहे ना, म्हणजे बोलतात ना आतमधून शांतता पण वाटते. एवढं भारी वाटतं मंदिरात. खरंच खूप मस्त. पाण्याचा एक प्रत्येक आवाज येतो. बोलतात ना पाण्याचा आवाज नसतो,
इकडे येऊन तुम्हाला समजा एकदम पाण्याचा काही आवाज पण एवढं शांतता आहे इकडे, एवढं भारी वाटतं, एवढं भारी, असं वाटतं जायची इच्छाच नाही करत माझी. तर जाऊया आता, पुढचा प्रवास पण आहे पण, तर चला जाऊया.